दर्शित 3 अंकी नाटिका बदलली नीती वाढली भीती आपल्या समोर या ठिकाणी सादर होत आहे। ज्या भोवतालच्या प्रसंगाचा हा नाटक आहे। हा नाटक आपल्या गावामध्ये मला वाटते प्रथमच होत आहे। हा हृदयस्पर्शी तेवढाच हसून हसून पोट दुखायला लावणारा असा नाटक आहे। फक्त आपल्या प्रतिसादाची आम्हाला गरज आहे। हे चिमुकली मुलं आहेत, 14-12 वर्षाचे हे मुलं आहेत। मोठ्या माणसाला लाजवेल ही अशा प्रकारचे काम आहे। ईश्वरजी बिरादार सर, या नाटकाला सुरुवात स्टेजवर वंदनानं करणार आहोत। गणेशाच्या वंदनानं हे नाटक होणार आहे आणि या नाटकाचे सर्व जे सूत्रधार आहेत आमचे मुख्याध्यापक ईश्वर बिरादार सर आहेत। त्यांना विनंती करतो आपण वर यावं। ईश्वर बिरादार आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, प्रमुख सूत्रधार, ज्यांनी हा नाटक व्हावा म्हणून प्रयत्न खूप केलेला आहे। आम्हाला त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि समाजाचा आम्ही काहीतरी देणं लागतो अशा मोठ्या भावनेमधून त्यांनी आम्हाला परवानगी दिली आणि हे आम्ही नाटक या ठिकाणी बसवलेलं आहे। बदलली नीती वाढली भीती या नाटकाचं वंदन गीत आम्ही सुरुवात करत आहोत। सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शतकिरणानि करोमि वन्दन शतकिरणानि करोमि वन्दन नमितो तुझला कलेश्वरा शतकिरणानि करोमि वन्दन नमितो तुझला कलेश्वरा सुरसुमनाच्या गंधाने हा दरवळू देहा देव्हारा दरवळू देहा देव्हारा शतकिरणानि करोमि वन्दन नमितो तुझला कलेश्वरा। द्रुमाची शीतल छाया तूच नभाचा शुभ्र पसारा तूच द्रुमाची शीतल छाया तूच नभाचा शुभ्र पसारा तू नभाचा शुभ्र पसारा तू नभाचा शुभ्र पसारा तुझ्या भक्तीचा नित्य जडावा तुझ्या भक्तीचा नित्य जडावा छंद आम्हा नटवरा छंद आम्हा नटवरा शतकिरणानि करोमि वन्दन नमितो तुझला कलेश्वरा शत
शतकिरणानि करोमि वन्दन प्रमितो तुझला कलेश्वरा सुरसुमनांच्या गंधाने हा दरवळू देहा देवारा दरवळू देहा देवारा शतकिरणानि करोमि वन्दन प्रमितो तुझला कलेश्वरा समोर एक सामाजिक कौटुंबिक नाटक सादर करणार आहोत. हा नाटक प्रदर्शित करण्याच्या अगोदर आमच्या शिक्षकाचे या ठिकाणी खूप कष्ट आहे. या नाटकाचा पहिला प्रवेश आम्ही सादर करणार आहोत. त्याचा सारांश तुम्हाला मी सांगतो हे नेमकं या प्रवेशामध्ये काय आहे. हा तर या चालत्या बोलत्या कुटुंब एका व्यसनामुळे उद्ध्वस्त होतो. ते व्यसन म्हणजे दारूचं व्यसन. कारण दारू पिणारा दारूच पित नाही तर तो लेकरा बाळाचं स्वप्न पितो, पत्नीचा आनंद पितो, आई वडिलाची प्रतिष्ठा एका घोटात पितो. असंच एक कुटुंब या नाटकात आहे. नाटकातील तुकाराम दारूच्या नादात गरिबीचं जीवन जगत असतो आणि तुकारामची दारू सुटावी म्हणून पत्नी अंबिका आटोकाट प्रयत्न करते. अखेर खंडेरायाच्या कृपेनं व बेइज्जतीच्या भीतीनं तुकारामची दारू सुटते. हे सर्व मांडले अगदी अगदी विनोदी झंकारातून, पण तेवढ्याच गांभीर्यानं सुद्धा. आता पाहूया हा पहिला प्रवेश. तुकाराम व अंबिकाची जबरदस्त कॉमेडी आहे आणि या आमच्या पहिल्या प्रवेशाच्या दिग्दर्शिका आहेत श्रंगारे मॅडम. श्रंगारे मॅडम, आम्ही आपल्या समोर सादर करीत आहोत बदलली नीती वाढली भीती. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा जे काम आपण सर्व कामगारांच्या किंवा माणसांच्या मदतीनं करत होतो ते यंत्राच्या सहाय्यानं करत आहोत. त्याचबरोबर आता या तरुण मंडळीमध्ये कोणती भीती वाढलेली आहे हे या नाटकाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यातून निश्चितच आपल्याला घेता येण्यासारखं आहे आणि ते नाटक या ठिकाणी आम्ही सुरुवात करत आहोत. सुंदरी माझे जाते गे फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला सुंदरी माझे जाते गे फिरते बहुतुके ओव्या गाऊ कौतुके तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला जीव शिव खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावून पाची बोटे गे तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला तू येरबा विठ्ठला सासू आणि सासरा दीर तो तिसरा ओव्या गाऊ भ्रा
बाई सुपात जोंधळ घोळीते, सुपात जोंधळ घोळीते, बाई सुपात जोंधळ घोळीते. घेऊन गोटा मारून खुंटा, घेऊन गोटा मारून खुंटा, जात्यावर दळण दळीते, बाई जात्यावर दळण दळीते, जात्यावर दळण दळीते, बाई जात्यावर दळण दळीते. उजळणाल आभाळ रामाच्या पारी, उजळणाल आभाळ रामाच्या पारी. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी. संग ईर्षा धरतोय अंधार गा अंधार. उजेड केला घेतो म्हणून बेजार गा बेजार. पापाच्या मोर पुण्याई पडती या भारी. अन गाव जागवत आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. नारायणाचं रूप घेऊन धरतीला गा धरतीला. ईरसरीन चांद संपवी रातीला गा रातीला. ही जिद्द कल्याणा पायी असावी सारी. अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. आधी पाखर उठली घरट्यात गा घरट्यात. गाय वासरू बैल जागवी गोठ्यात गा गोठ्यात. कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी. अन गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. दान पावलं वासुदेवाला दान पावलं, दान पावलं वासुदेवाला दान पावलं. सूर्य दिसला की उठतो. अरे देवा.
म्हणून मी बी म्हटलं तोंड सांभाळून बोला मी सूर्यवंशी नाही तर सोमवंशी नाही. तुकाराम सोमवंशी. सोमवंशी म्हणजे सोम म्हणजे चंद्र, चंद्राच्या वंशातला सोमवंशी. म्हणून आता मी चंद्र निघाल्या बिगार उठणार नाही. आता माझं करम फुटलं रे देवा नारायणा. हरभऱ्याच्या झाडा मागे हाती झोपला ग बाई. हरभऱ्याच्या झाडा मागे हाती झोपला ग बाई. काग माझ्या हातीला एवढी झोप लागते बाई. काग माझ्या हातीला एवढी झोप लागते बाई. कुठं काय म्हणते, मी तर घर झाडत होते. अव मी तुम्हाला कसं ऐकू आलं, तुम्ही तर बोलत होता की. म्हणजे तुमच्या बापावर माशा बसल्या होत्या. नक्की तुम्ही दारू ढोसली असणार. अरे देवा नारायणा. तू मला हरभऱ्याच्या झाडाखालचा हत्ती म्हणतेस? तुझ्या बापाची शेळी घ्यायची अवकाश नाही. आणि म्हटलं हत्ती कसा काय घेतला? वय वय मला माहिती आहे. अव ईश्वराच्या कृपेनं समजा चांगला आहे. पण तुम्ही मला सारखं आंबे आंबेच म्हणता. कधी तर लाडानं अंबिका म्हणा. बरं बाबा. अंबिका, अगं अंबिका. आता सोमनाथ कुठून आला? पुन्हा तू तिथं झालीस. दारू दारू दारू. आळस. तू कधी बघितलीस का आळस? अव माझ्या माहेरात आळशाला कुटुंबाचा वैरी म्हण. सोडा की. तुला माहित आहे का, बिल गेट्स नावाचा मोठा उद्योगपती इंग्लंड मध्ये होता. तो सर्वात कठीण कामासाठी सर्वात 80 माणसाची निवड करत असे. असं का बरं उलट? कारण तो 80 माणूस ते कठीण काम करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग शोधून काढतो. असं वय. आळशी माणसाचं काही खरं नसते. माझ्या माहेरात आळशी माणसाला कुटुंबाचा वैरी आणि गावचा गैरी म्हणतात. सगळं तुझ्या माहेरचं सांगतीस. आमच्या डिगोळचं काहीतरी सांग. या डिगोळ मधली जास्त लोक दारूच पितात नाही. म्हणून म्हणते तेवढी दारू सोडा की. अगं अंबिका, दारू
दारू सुटली की माझी जीवाभावाची मित्र तुटतात ग. आव दारू पिणारा फक्त दारूच पित नाही तर लेकरा बाळाची स्वप्न पितो, पत्नीचा आनंद पितो, आई वडिलाची प्रतिष्ठा एका घोटात पिऊन टाकतो. म्हणून म्हणते तेवढी दारू सोडा. अगं मी काय दारुड्या माणूस आहे का ग? कधीतरी 90 मारतो, त्यात काय तेवढं. पहिल्यांदा माणूस दारू पितो, नंतर दारूलाच दारू पिते, शेवटी दारूच माणसाला पिते. म्हणून म्हणते दारू पिऊ नका, दारू वाईट आहे. दारू वाईट आहे म्हणून मी टाईट आहे. तुम्ही दारू पिऊन टाईट आहे तर आता तुमची माझी फाईट आहे. अव त्या 90च्या नादात संसाराचं काय. सण जवळ येतोय, घरात एक गव्हाचा दाणा शिल्लक राहत नाही. सण कसे साजरे करणार. अगं तू सणाची नको करू काळजी. तो आपला सीताराम आहे की, तो दिल आपल्याला राशन पाणी. 2 रुपये प्रमाणे त्याला राशन मिळते. अहो आपले सण काय आपण दुसऱ्याच्या हाताकडे बघून साजरे करायचे. असं किती दिवस चालणार.
थोडे दिवस थांब अंबिका. माझा संदीप माझी पुढची आशा आहे. त्या आशेवर आपण जगूया. अहो आपल्याला जर आरक्षण राहिलं असतं तर संदीपचा नंबर MBBS ला लागला असता. पण आता काय समजत आशा संपल्या. देवाच्या घरी देर है लेकिन अंधेर नाही. थोडा धीर धर अंबिका. अहो तुमच्या त्या दारूच्या व्यसनापायी घरात एक पैसा शिल्लक राहत नाही. लेकराचं शिक्षण कसं होणार. मी तुमच्या पाया पडते हो. तेवढी दारू सोडा की. मी तुमच्या पाया पडते. बोलून बोलून शेवटी माझ्या दारूवर जीवन थांबतेस. मी पिऊन पिऊन काय पितो. फक्त 100 ग्रॅम दारूच ना, दुसरं काय. ते मुदाट पिण्यात तुम्हाला असा कसा आनंद मिळतो. हे बघा अंबिका, तोंडाला येईल ते बोलू नकोस. वेळ बनली तर मी तुला सोडू शकतो, पण दारूला नाही. काय तुम्ही मला सोडणार. अरे दिवाना रैना, राहणार नाही मी या घरात. चालली मी माझ्या माहेराला. झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. अरे झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. के चली जाएगी, मैं डंडा लेकर आऊंगा. मैं डंडा लेकर आऊंगा. तू डंडा लेकर आएगा, मैं कुएं में गिर जाऊंगी. मैं कुएं में गिर जाऊंगी. मैं रस्सी से खिंचवाऊंगा. मैं पेड़ पे चढ़ जाऊंगी. मैं आरी से कटवाऊंगा. प्यार करे आरी चलवाए, ऐसे आशिक से डरियो. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. अरे झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. मैं मायके चली जाऊंगी तुम देखते रहियो. मैं के चली जाएगी, मैं दूजा ब्याह रचाऊंगा. मैं दूजा ब्याह रचाऊंगा. तू दूजा ब्याह रचाएगा, हाय मेरी सौतन लाएगा. मैं मायके नहीं जाऊंगी. मैं मायके नहीं जाऊंगी. मैं मायके नहीं जाऊंगी. रे मायके नहीं जाऊंगी. अरे तेरे सदके जाऊंगी. रे मायके नहीं जाऊंगी. मैं सातों वचन निभाऊंगी. अरे मायके नहीं जाऊंगी. मैं मायके नहीं जाऊंगी. मैं मायके नहीं जाऊंगी. झूठ बोले कौवा काटे,
काले कौवे से डरियो, मैं तेरी सौतन लाऊंगा तुम देखते रहियो, मैं तेरी सौतन लाऊंगा तुम देखते रहियो। झूठ बोले कौवा काटे, काले कौवे से डरियो, मैं मायके नहीं जाऊंगी तुम देखते रहियो, मैं मायके नहीं जाऊंगी तुम देखते रहियो। आई बोलून गेलो बाबा, माझी बायको या वयात माहेरला जाणार, माझं कसं होईल? माझ्या इज्जतीचा पंचनामा होईल? नाही, हिला रोखलं पाहिजे. पितो दारू डोळे मिटुनी जात बेवड्याची, म्हणे बेवड्याच्या कारे भीती बायकोची. भरलेल्या ग्लासालाही कंप का सुटावा, उघडदार बायको आता, उघडदार बायको, उघडदार बायको आता, उघडदार बायको. अगं माझे प्रिये, तू बाहेर ये ना ग, मी दारू सोडली ग. अहो धनी, तुम्ही खरंच दारू सोडली? तुझ्या नड्याची शपथ